नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.1 यातील पहिला आणि दुसरा हे दोन प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. पहा, 11वीसाठी लिमिट ही कन्सेप्ट आपल्याला नवीन आहे. प्रथम आपण लिमिट्स म्हणजे काय हे समजून घेऊ आणि नंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. पहा, मॅथमॅटिक्समध्ये कॅल्क्युलस ही एक ब्रँच आहे. कॅल्क्युलस ही एक ब्रँच आहे. या ब्रँचमध्ये लिमिट ही कन्सेप्ट आहे. लिमिट ऑफ फंक्शन्स ही फंडामेंटल कन्सेप्ट आहे या कॅल्क्युलस ब्रँचमध्ये. लिमिट कशाचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे? फंक्शन्सचं. पहा, लिमिट आपल्याला फंक्शनचं फाइंड आउट करायचं आहे. एक लक्षात राहू द्या, लिमिट आपल्याला फंक्शनचं फाइंड आउट करायचं आहे. मग फंक्शन कसे असतील? ते फंक्शन अल्जेब्रिक पण असू शकतात, लॉगचे फंक्शन असू शकतात, लॉगॅरिथमिक, किंवा ट्रिग्नॉमेट्री फंक्शन असेल, किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन, किंवा इनवर्स फंक्शन, असे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. म्हणजे या फंक्शनचं आपल्याला लिमिट फाइंड आउट करायचं आहे. पण आपल्याला फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करायचं आहे. एखादं फंक्शन घेऊ आपण. सपोज एक्स व्हेरिएबल असणारं x+2 हे फंक्शन घेतलेलं आहे आपण. तर फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. येथे व्हेरिएबल एक्स आहे. फंक्शन कोणतं घेतलेलं आहे आपण? x+2. आता एखादा प्रॉब्लेम याप्रमाणे असेल, लिमिट x टेंड्स टू 3x+2. या फंक्शनचं लिमिट घ्यायचं आहे आपल्याला. प्रॉब्लेम याप्रमाणे असतील, लिमिट LIM आणि x येथे ॲरो, येथे 3 एखादा वेगळा कॉन्स्टंट असेल, परंतु x येथे ॲरो म्हणजे काय? हा ॲरो जो आहे याला म्हणायचं टेंड्स म्हणजे काय? अप्रोच. टेंड्स म्हणजे अप्रोच, म्हणजे त्याच्या जवळ जात आहे. म्हणजे x टेंड्स टू 3 म्हणजे काय? एक्सची व्हॅल्यू 3च्या जवळ जात आहे. दी व्हॅल्यू ऑफ x व्हेरी क्लोज टू 3. 3ला व्हेरी क्लोज, परंतु नॉट इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू 3ला खूप जवळ आहे, परंतु 3 नाही आहे. 3ला खूप जवळ आहे म्हणजे 2.6 असेल, 2.7 असेल, 2.8 असेल, 2.9 असेल, 2.99 पण असेल. 3च्या क्लोज या व्हॅल्यू आहेत, परंतु 3 आहे का? नाही. किंवा 3च्या आपण एक नंबर लाईन काढू म्हणजे लक्षात येईल. सपोज ही एक आपण नंबर लाईन काढलेली आहे. आता येथे काय आहे? x टेंड्स टू 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3कडे जात आहे. x टेंड्स टू 3. एक्सची व्हॅल्यू 3कडे जात आहे, परंतु 3 नाही आहे. 3च्या व्हेरी क्लोज. म्हणजे याच्या 3च्या अलीकडला खूप जवळचा पॉईंट असेल, खूप जवळचा 3ला असे व्हेरी क्लोज. सपोज आपण समजण्यासाठी थोडे दूरचे नंबर घेऊ. म्हणजे 2.6 हा असू शकतो. पुढचा 2.7 असेल, नंतर 2.8 असेल, 2.9 असेल, 2.99 पण असेल. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो? 3कडे जात आहे. 2 पासून 3कडे जाताना हे नंबर लागतील आपल्याला. 2.6 पण लागेल, 2.7 मिळेल, नंतर x इक्वल टू 2.8, x इक्वल टू 2.9, 2.999 असे लिहू शकतो आपण. म्हणजे हे नंबर कसे आहेत? 3च्या खूप क्लोज आहेत. बरोबर आहे. परंतु 3 आहे का? नाही. आता या व्हॅल्यू झाल्या एक्सच्या. बरोबर आहे. 2 कडून 3कडे जाताना म्हणजे ही काय आहे? लेफ्ट साईड. आपण जर 4 कडून 3कडे आलो तरी आपल्याला 3 मिळेल. बरोबर आहे. 3कडे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक असं जाता येईल 2 कडून 3कडे, किंवा 4 कडून 3कडे येता येईल. 4 कडून 3कडे येत असताना आपल्याला हे नंबर मिळतील 3.6. बरोबर आहे. त्यापूर्वी 3.5, 3.4, 3.2, 3.1, 3.01 असे नंबर मिळतील. बरोबर आहे. 3च्या नंतरचे म्हणजे व्हेरी क्लोज म्हणजे 3.01 असेल, 3.1 असेल, 3.2 असेल. बरोबर आहे. आणि 2 कडून 3कडे जाताना आपल्याला हे नंबर मिळतील म्हणजे 3च्या थोडे लेस असतील. आता आपण काय करू? एक्सच्या जर ह्या व्हॅल्यू घेतल्या, आपण फंक्शन हे घेतलेलं आहे x+2. बरोबर आहे. जर आपण एक्सची व्हॅल्यू ही पुट केली 2.6, तर ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? एक्सची व्हॅल्यू जर आपण इथे 2.6 पुट केली तर 2.6 प्लस हे 2 म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? 4.6 मिळेल. बरोबर आहे.
ही व्हॅल्यू घेतली आपण तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 4.6 मिळेल. पहा तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. 2.6 व्हॅल्यू घेतली आपण तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 4.6 मिळेल. जर आपण 2.7 व्हॅल्यू घेतली येथे पुट करू आपण एक्सच्या ऐवजी तर हे काय होतील 4.7 होतील. बरोबर आहे. म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय मिळेल 4.7. एक्सच्या व्हॅल्यूमध्ये 2 ॲड करायचे म्हणजे ती फंक्शनची व्हॅल्यू मिळेल एफ ऑफ एक्स. तर हे 4.8 होतील एफ ऑफ एक्स. व्हॅल्यू पुट करू 2.9 पुट केले आपण एक्स ऐवजी 2.9 म्हणजे 4.9 होतील. बरोबर आहे. 2.9 असताना एफ ऑफ एक्स 4.9. 2.99 घेऊ आपण तर एफ ऑफ एक्स काय होईल 4.99 होईल. 2.99 घेतले आपण तर हे 4.99 होतील याप्रमाणे. या व्हॅल्यू कशा आल्या हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता 2 पासून 3 कडे जाताना आपल्याला या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता 3च्या नंतरचे परंतु 3ला व्हेरी क्लोज असणारे नंबर आपण घेऊ शकतो. म्हणजे 4 कडून 3 कडे येत असताना नंबर कोणते मिळतील आपल्याला एक्स इक्वल टू सपोज 3.4 घेऊ आपण. एक्स इक्वल टू त्यापेक्षा लेस 3च्या जवळजवळ यायचं आपल्याला 3.4 3.3 3.2 बरोबर आहे 3.1 त्यापेक्षा जवळ आलो आपण क्लोज आलो तो 3.01 मिळेल. याप्रमाणे नंबर मिळतील आपल्याला. तर एफ ऑफ एक्सचे नंबर काय मिळतील म्हणजे एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू काय मिळतील आपल्याला. एक्सची व्हॅल्यू ही पुट करू 3.4 तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय मिळेल. ही साईड कोणती आहे राईट. ही साईड राईट असेल 3च्या लेफ्टला म्हणजे आपल्या लेफ्टला लेफ्ट साईड आणि ही कोणती आहे राईट साईड. ही आहे राईट साईड. आपण 2 कडून 3 कडे जात असेल म्हणजे लेफ्ट साईडने तर येथे असं निगेटिव्ह साईन लिहितात 3च्या वर कारण 3पेक्षा लेस नंबर आहेत म्हणून निगेटिव्ह साईन. आणि 4 कडून 3 कडे जात असताना आपण काय करतो एक्स टेन्स टू 3 येथे प्लस नंबर लिहितो आपण म्हणजे 3च्या राईटला. हे लक्षात राहू द्या. आता पहा एक्सची ही व्हॅल्यू पुट केली तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 3.4 पुट केली आपण आणि यामध्ये 2 ॲड केले तर 5.2 मिळेल. बरोबर आहे 5.2. एक्सच्या व्हॅल्यूमध्ये 2 प्लस केले तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळत आहे. म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला कारण फंक्शन आपण x+2 घेतलेलं आहे. प्रॉब्लेम याप्रमाणे आहे x+2 तर आपण एक्सच्या व्हॅल्यू पुट करत आहोत वेगवेगळ्या. हे 5.3 होईल. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 5.2 होईल. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 2 प्लस केले तर 5.1 मिळेल. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 5.01 मिळेल. बरोबर आहे. हे नंबर कसे आहेत एक्स अप्रोचेस किंवा टेंड्स किंवा जवळ जात आहे. एक्सची व्हॅल्यू अप्रोचेस टू 3 बरोबर आहे फ्रॉम लेफ्ट साईड फ्रॉम लेफ्ट. तर एक्सच्या व्हॅल्यू या मिळाल्या आणि एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू या मिळाल्या. तर या व्हॅल्यू कोणत्या आहेत एक्स अप्रोचेस टू 3 फ्रॉम राईट 3 कडे जात आहोत राईट साईडने म्हणजे 3 प्लस बरोबर आहे. आणि लेफ्ट साईड असल्यामुळे हे काय होईल 3 मायनस याप्रमाणे. आता येथे पहा एक्सची व्हॅल्यू 3 कडे जात आहे बरोबर आहे. लेफ्ट साईड असल्यामुळे नंबर वाढत आहेत आणि 3च्या जवळजवळ येत आहेत. 2.6 त्यापेक्षा ग्रेटर 2.7 2.8 2.9 2.999 म्हणजे काय नंतर काय होईल 3 होईल बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 कडे जात आहे बरोबर आहे. आता एक्सची व्हॅल्यू 3 कडे जात आहे तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू कुठे जात आहे. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 4.6 4.7 4.8 4.9 4.999
म्हणजे नंतर काय येईल 5 मिळेल आपल्याला, बरोबर आहे. जर एक्सची व्हॅल्यू आपण ॲक्युरेट 3 घेतली तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 5 मिळेल आपल्याला. म्हणजे एक्सची व्हॅल्यू येथे 3कडे जात असताना म्हणजे एक्स टेंड्स टू 3 एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू कुठे जात आहे, करस्पॉन्डिंग एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 5कडे जात आहे, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 3कडे जात असताना एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू येथे 5कडे जात आहे. त्याचप्रमाणे येथे पण पहा, आता एक्सची व्हॅल्यू 3कडे जात आहे, 3.4 3.2 म्हणजे 3.4 3.2 3.4 3.3 3.2 3.1 म्हणजे 3च्या क्लोज येत आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू येथे 3कडे जात असताना एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू करस्पॉन्डिंग एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू कुठे जात आहे, 5.2 5.3 पहा इथे 3.4 तर 5.4 पाहिजे कारण 2 प्लस करत आहोत. 5.4 5.3 5.2 5.1 5.01 म्हणजे 5कडे जात आहे, बरोबर आहे. तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 5कडे जात आहे. पहा दोन्ही केसेसमध्ये एक्सची व्हॅल्यू 3कडे जात असताना एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 5कडे जात आहे, बरोबर आहे. येथे पण एक्सची व्हॅल्यू 3कडे जात आहे तर ही व्हॅल्यू 5कडे जात आहे. म्हणजे जर आपण एफ ऑफ एक्सचा येथे ग्राफ काढला, सपोज आपण इथे ग्राफ तयार करू, हा 0 घेऊ, ओरिजिन करू आपण या 0ला, हा झाला ओरिजिन, हा एक्स ॲक्सिस. आता वाय ॲक्सिसवर काय करू आपण, एफ ऑफ एक्सच्या रिडिंग लिहिणार आहोत. या ज्या रिडिंग आहेत एफ ऑफ एक्सच्या त्या वाय ॲक्सिसवर घेऊ. सपोज 1 2 6 एक्सची व्हॅल्यू आपण 2.6 घेतलेली आहे. सपोज हा पॉईंट येईल 2 आणि 3मध्ये 2.6, बरोबर आहे. तर एफ ऑफ एक्स किती आहे 4.6, हा 4 आणि 0.6 म्हणजे 4 आणि 5च्या येथे येईल जवळपास, समजून घ्या तुम्ही. आता 2.7 जर पॉईंट घेतला आपण तर 4.7 येतो आहे. हा पॉईंट घेतला तर हा थोडा 4.7 याप्रमाणे येईल. नंतर 2.8 तर एफ ऑफ एक्सचा 4.8 म्हणजे एक स्ट्रेट लाईन मिळेल कारण x+3 कारण x+2 याचा ग्राफ काय मिळेल आपल्याला, एक स्ट्रेट लाईन मिळेल, बरोबर आहे. सपोज असा ग्राफ आहे, या वायच्या व्हॅल्यू आहेत, वायच्या व्हॅल्यू आपण एफ ऑफ एक्स घेतलेल्या आहेत वाय ॲक्सिसवर, बरोबर आहे. तर ग्राफ कसा मिळतो आपल्याला, पहा इथे हा पॉईंट घेतला 2.6 याप्रमाणे असे पॉईंट मिळत आहेत, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळी 3 हा पॉईंट आहे, या पॉईंटचं लोकेशन काय असेल, हा पॉईंट 3 असेल तर हा पॉईंट कोणता असेल 5 असेल, वाय ॲक्सिसचा 5, बरोबर आहे. म्हणजे या ग्राफवरून आपल्या लक्षात काय येते, एक्सची व्हॅल्यू येथे वाढत आहे तर 3 हा पॉईंट येत आहे. म्हणजे ॲट एक्स इक्वल टू 3 तर वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 5 मिळेल, बरोबर आहे. इकडे या कमी होत आहेत आणि 3वर येत आहेत, इकडे वाढत आहे आणि 3वर येत आहे. त्यावेळी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 5 येत आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणणार, लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स, हे जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, या एफ ऑफ एक्सची लिमिटिंग व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 5 मिळाली. याचा आन्सर काय मिळेल आपल्याला 5 मिळेल, इक्वल टू लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ या फंक्शनची किती मिळत आहे 5 मिळत आहे. व्हेन एक्स टेंड्स टू 3, एक्सची व्हॅल्यू 3कडे जात असताना या फंक्शनची व्हॅल्यू 5कडे जात आहे. म्हणजे या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू किती आहे 5 आहे. इथे आपण काय लिहिणार, एक्सची व्हॅल्यू 3 पुट करू आपण येथे. एक्सची व्हॅल्यू 3कडे जात आहे परंतु ॲक्युरेट 3 नाही आहे आणि हे 2 म्हणजे 5, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 3कडे जात असताना म्हणजे या फंक्शनची व्हॅल्यू 5कडे येत आहे, बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला लिमिट फाइंड आउट करायचं आहे. पहा प्रत्येक एक्झाम्पलला ग्राफ हा स्ट्रेट लाईन असेल असं नाही आहे, कारण x+2 याचा ग्राफ स्ट्रेट लाईन येणार आहे, बरोबर आहे. आता जर ग्राफ याप्रमाणे असेल, याप्रमाणे ग्राफ आहे तर या पॉईंटवर आपल्याला सपोज एक्स टेंड्स टू 5 आहे, येथे पॉईंट 5 आहे तर 5कडे व्हॅल्यू जात आहे एक्सची.
या साईडने जाईल किंवा या साईडने पण जाता येईल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे पहा या साईडने काय होईल, अशा व्हॅल्यू मिळतील आपल्याला आणि या साईडने अशा व्हॅल्यू मिळतील. म्हणजे हा पॉईंट मिळेल आपल्याला. हा जो पॉईंट आहे तो वाय कॉर्डिनेट, सपोज हा वाय कॉर्डिनेट असेल. या फंक्शनचे रिडिंग आपण वाय ॲक्सिसवर घेतलेले आहेत. या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू काय असणार आहे, हा पॉईंट असेल, बरोबर आहे. म्हणजे ही रिडिंग असणार आहे x टेंड्स टू 5 ॲट x इक्वल टू 5. आता तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे नेमकं लिमिट म्हणजे काय, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 3कडे जात असताना या फंक्शनची व्हॅल्यू कोठे जात आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3कडे जात असताना या फंक्शनची व्हॅल्यू कोणत्या नंबरकडे जात आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय, लिमिट फाइंड आउट करायचं आहे. पहा लिमिट हे फंक्शनचं आपल्याला काढायचं आहे. येथे फंक्शन आहे त्याचं आपण लिमिट फाइंड आउट केलेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. पहा पहिला प्रॉब्लेम, इव्हॅल्युएट दी फॉलोइंग लिमिट्स. इव्हॅल्युएट म्हणजे काय, सॉल्व करा किंवा सोडवा. इव्हॅल्युएट दी फॉलोइंग लिमिट्स. पहा पहिला प्रॉब्लेम आहे, येथे झेडची व्हॅल्यू -3 आहे. म्हणजे झेडची व्हॅल्यू -3कडे जात असताना या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. पहा झेड टेंड्स टू -3. आता आपण जर -3 या झेडऐवजी पुट केले आपण तर डिनोमिनेटर 0 होत नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण ॲज इट इज व्हॅल्यू पुट करू -3. पहा असं लिहिणार आपण. हा प्रॉब्लेम याप्रमाणे आहे. अपॉन झेड. आता इक्वल टू, पहा या व्हेरिएबलची म्हणजे या झेडची जर व्हॅल्यू आपण -3 पुट केली तर येथे काय होईल, डिनोमिनेटर -3 होईल. म्हणजे 0 होत नाही आहे. 0 झाला तर अनडिफाईन असेल. त्यामुळे 0 होत नसल्यामुळे आपण ॲज इट इज आपण ही व्हॅल्यू पुट करू येथे. पहा व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे LIM लिमिट असं नाव लिहायचं नाही. व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे LIM असं नाव लिहायचं नाही आणि हे पण लिहायचं नाही. फक्त असं काय लिहिणार आपण, हे झेडची व्हॅल्यू -3 पुट करू +6 आणि अपॉन -3. पहा हे सॉल्व करू आपण. 6 - 3 म्हणजे 3 होतील आणि अपॉन 3 -साइन आपण इथे लिहू शकतो, बरोबर आहे. तर आता थोडं सिम्प्लिफाय करू आपण. 3ला आपल्याला असं लिहिता येते. पहा √3 × √3. पहा इथे √3 आहेत. हे कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, या 3ला असं लिहू आपण √3 × √3 म्हणजे हे किती होतात, 3च होतात. पहा हे -साइन हे √3 आणि 3 ऐवजी आपण √3 × √3 लिहिणार आहोत. कारण याचं आन्सर काय होईल, पहा 3 काय येतील, हे 3 × 3 म्हणजे असं लिहू शकतो आपण 3 × 3 एकाच रूटमध्ये, बरोबर आहे. पहा म्हणजे काय होईल, हे 9 होतील आणि 9चा स्क्वेअर रूट घेतला आपण तर 3च मिळेल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे असं लिहिता येते आपल्याला √3 × √3 म्हणजे काय, फक्त 3. आता हे कॅन्सल होतील √3 आणि √3 म्हणजे काय होईल, हे -साइन वर काहीच नाही म्हणजे 1 अपॉन हे √3. पहा आपल्याला लिमिट हे मिळालेलं आहे, लिमिटिंग व्हॅल्यू ही मिळालेली आहे. नेक्स्ट पहा दुसरा प्रश्न, जर येथे आपण वायची व्हॅल्यू -3 पुट केली तर y³ असेल. म्हणजे -3चा क्यूब केला आपण तर तो -27 येईल, बरोबर आहे. आणि हे +27 म्हणजे -27 + 27 म्हणजे काय होईल, डिनोमिनेटर 0 होईल. म्हणजे डिनोमिनेटर 0 होत आहे म्हणजे अनडिफाईन येत आहे. तर येथे आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू पुट करता येणार नाही -3 वायची. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडी अरेंजमेंट करायची आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. पहा डिनोमिनेटर आपला 0 नाही आला पाहिजे. 0 येत असेल तर आपल्याला अरेंजमेंट करावी लागेल. पहा या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. येथे पॉवर आहे, येथे पॉवर आहे, बरोबर आहे. पहा लिमिट सपोज x टेंड्स टू a आहे. a म्हणजे एखादा कॉन्स्टंट. फंक्शन कसं आहे, x त्याचा पॉवर n मायनस हा जो a आहे तो a येथे आणि हा जो n आहे तो पण n येथे आणि अपॉन x मायनस a. पहा याप्रमाणे जर प्रॉब्लेम असेल म्हणजे जो पॉवर आहे येथे तोच पॉवर येथे
हा x येथे पॉवर आहे परंतु येथे फक्त x आहे. येथे एचा पॉवर n आहे परंतु फक्त येथे ए आहे. हा पॉवर आपण समोर लिहिणार, हा n आधी लिहिणार, नंतर ए पॉवर समोर घेतला ए आणि पॉवर काय करायचा 1ने मायनस करायचा म्हणजे n-1. याचं लिमिट, या फंक्शनचं लिमिट x टेंड्स टू ए असताना एवढं येणार आहे. सपोज एखादा प्रॉब्लेम असेल, x येथे 5 पॉवर आहे -2चा पॉवर 5 आहे आणि अपॉन काय येणार आहे, येथे आपल्याला x-2 पाहिजे, बरोबर आहे. तरच हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला. पॉवर सेम आहे n येथे 5 x-2 बरोबर आहे. तर याचा आन्सर काय लिहिल, लिमिट x टेंड्स टू, इथे किती पाहिजे 2च पाहिजे, येथे 1 3 नाही पाहिजे कारण येथे 2 असल्यामुळे येथे पण 2च पाहिजे आपल्याला. तर याचा आन्सर आपल्याला डायरेक्ट लिहिता येते. हा पॉवर आपण समोर लिहिणार, हा 2 ॲज इट इज, पॉवर समोर घेतला हे 2 आणि पॉवर 2चा या 1ने कमी करणार म्हणजे -1 पॉवर होईल, 5 - 1 बरोबर आहे. हे 5 हे इंटू 2 आणि पॉवर 4 होईल, बरोबर आहे. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला, याप्रमाणे आन्सर मिळेल आपल्याला. हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. आता हाच फॉर्म्युला येथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. वायला पॉवर 5 आहे, तर असा कोणत्या संख्येचा पॉवर 5 म्हणजे हा नंबर आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. 3चा जर पॉवर 5 असेल तर आन्सर काय आहे 243. परंतु येथे प्लस साईन आहे, येथे प्लस आहे, फॉर्म्युल्यामध्ये मायनस साईन आहे, येथे मायनस पाहिजे, येथेही मायनस पाहिजे, येथे प्लस आहे, येथे प्लस आहे. अरेंजमेंट करू आपण, कशी आहे अरेंजमेंट करायची आपण समजून घेऊ. आता फक्त 3चा 5th पॉवर म्हणजे काय 243 हे लक्षात राहू द्या आणि 3चा 3rd पॉवर म्हणजे क्यूब म्हणजे 27. फॉर्म्युला तुमच्या लक्षात आलेला आहे. येथे मायनस पाहिजे, येथे मायनस पाहिजे, पॉवर सारखाच पाहिजे. हा नंबर आहे परंतु पॉवर दिला नाही, तर याला आपण 3चा पॉवर 5th करू. म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला. प्रथम हे लिहून घ्या, नंतर इक्वल टू लिमिट y टेंड्स टू -3. आता येथे काय लिहू आपण, yचा 5th पॉवर प्लस हे 3चा 5th पॉवर बरोबर आहे अपॉन yचा क्यूब आणि प्लस 27 आहे, इथे क्यूब आहे, yला क्यूब, या नंबरचा क्यूब करू आपण. म्हणजे असा कोणता नंबर आहे की त्याचा क्यूब हा नंबर येणार आहे. 3चा क्यूब 27ला आपण 3चा क्यूब लिहू शकतो, बरोबर आहे. असं केलेलं आहे आपण. तर आता आपल्याला काय करता येईल, येथे प्लस आहे, येथे प्लस आहे, परंतु फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे. तर आपण असं लिहू शकतो इक्वल टू, येथे आपण मायनस लिहिलं, लिमिट y टेंड्स टू -3. आपल्याला मायनस पाहिजे म्हणजे आपण काय करू, येथे मायनस करू. प्रॉब्लेम रॉंग होऊन जाईल, त्यामुळे येथे पण आपण मायनस लिहिणार आणि या प्लस ऐवजी आपण मायनस लिहिलेला आहे, परंतु आपलं ओरिजिनल प्लस असल्यामुळे येथे एक आपण मायनस ॲड केलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे मायनस मायनस प्लस होतील, बरोबर आहे. आणि हे 5 आपण त्याचप्रमाणे yचा क्यूब येथे मायनस करू आपण आणि येथे -3 आणि त्याचाही क्यूब लिहू इक्वल टू xचा पॉवर n, तर येथे yचा पॉवर n आहे 5 आहे, बरोबर आहे. हे मायनस साईन, मायनस पण आहे. एची व्हॅल्यू येथे किती आहे -3 आहे, हे लक्षात राहू द्या. येथे ए म्हणजे काय आहे -3, कारण एची व्हॅल्यू किती आहे -3. हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल का, कारण येथे पॉवर 5th आहे, येथे पॉवर क्यूब आहे, असं नाही पाहिजे आपल्याला. येथे पॉवर खाली पॉवर फक्त 1 पाहिजे, येथे पॉवर क्यूब आहे. त्यासाठी आपण काय करू, y -3ने आपण डिवाईड करू, y -3ने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण डिवाईड करू. म्हणजे पहा लिमिट y टेंड्स टू -3, येथे आपण डिवाईड करू, yचा 5th पॉवर -3 त्याचा 5th, येथे आपण डिवाईड करू y -3ने. हा न्यूमरेटरला आपण डिवाईड केलेला आहे, त्याचप्रमाणे डिनोमिनेटरला आपण डिवाईड करू. असं लिहू शकतो आपण, कारण मॅथमॅटिक्सचे रूल आहेत. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला एकाच नंबरने आपण डिवाईड केल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही, बरोबर आहे. याप्रमाणे लिहिलेलं आहे आपण. येथे पुढे रिझन लिहा, डिवाइड n and d,
न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय y-3 असं रिझन लिहा पुढे. पहा आता फॉर्म्युला इथे अप्लाय करता येईल आपल्याला, येथे अप्लाय करता येईल. पहा लिमिट आपण सेपरेट देऊ शकतो. पहा इथे आपल्याला काय करायचं आहे, लिमिट सेपरेट करायचं आहे. न्यूमरेटरला हे लिमिट द्यायचं आहे आणि पुन्हा डिनोमिनेटरला पण लिमिट द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे लिमिट आपल्याला असं सेपरेट लिहिता येते न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरचं. पहा यापुढे काय लिहिणार आपण, असं लिहू शकतो आपण लिमिट y टेंड्स टू -3, न्यूमरेटरला लिमिट yचा 5th पॉवर -3 याचाही 5th पॉवर आणि अपॉन काय आहे y-3. बरोबर आहे. आता हे आपण न्यूमरेटरला पण लिहिलेलं आहे आणि डिनोमिनेटरला पण लिहिणार आहोत. म्हणजे लिमिट फक्त लिमिट आपण सेपरेट केलेलं आहे न्यूमरेटरचं आणि डिनोमिनेटरचं. तर yचा पॉवर 3 -3 क्यूब अपॉन y-3. बरोबर आहे. आता फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आपण. पहा इथे फॉर्म्युल्याप्रमाणे अरेंजमेंट झालेली आहे. x ऐवजी येथे y आहे, a ची व्हॅल्यू -3 तर येथे पण -3 a ची व्हॅल्यू आहे. येथे yचा पॉवर 5th आहे तर येथे yचा पॉवर 1 आहे. येथे -3ला पॉवर 5 आहे तर येथे पॉवर 1 आहे. बरोबर आहे. तर आता फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आपण. लिमिट देऊ. आता आपण लिमिट देण्यासाठी हे लिहायचं नाही आपल्याला, फक्त व्हॅल्यू पुट म्हणजे फॉर्म्युला अप्लाय करायचा, तेव्हा हे लिहायचं नाही. आता फॉर्म्युला अप्लाय करू. फॉर्म्युला कसा होईल, पॉवर समोर येईल, जो एचा पॉवर आहे तो समोर येईल आणि हा ए ॲज इट इज आणि एचा पॉवर 1ने कमी होईल. बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे लिमिट काय होईल, हा 3 पॉवर समोर येणार आहे, आधी लिहिणार आपण आणि एची व्हॅल्यू येथे -3 आणि पॉवर 1ने कमी होईल म्हणजे 3 - 1. हा जो पॉवर आहे तो 1ने कमी होईल आणि हा जो पॉवर आहे तो पण 1ने कमी होईल. हे सॉल्व करता येईल आपल्याला. पुढे लिहितो इक्वल टू हे 5 -3 पॉवर किती होईल, 5 - 1 म्हणजे 4 होईल. हे 3 -3 पॉवर किती होईल, 3 - 1 म्हणजे 2 होईल. पहा -3चा 4th पॉवर आहे आणि -3चा 2 पॉवर आहे म्हणजे काय होईल, हे कॅन्सल होईल आणि इथे पॉवर 2 होईल. बरोबर आहे. कारण पॉवर 2 आहे, सेम टर्म आहे, पॉवर 4 आणि पॉवर 2 म्हणजे हा पॉवर कॅन्सल होईल, एवढी टर्म कॅन्सल होईल, येथे पॉवर 2 होईल. बरोबर आहे. 4 ऐवजी 2 होतील. आता हे असं लिहित नाही, तुम्ही समजून घ्या. आता पुढची स्टेप काय येणार आहे आपली, म्हणजे इक्वल टू 5 हे -3 आणि पॉवर आता 2 होईल. बरोबर आहे. आणि अपॉन 3 इक्वल टू हे 5 -3चा स्क्वेअर केला तरी +9 येतो आणि +3चा पण स्क्वेअर +9च येतो म्हणजे -3चा स्क्वेअर 9 आणि अपॉन 3. 3ने हे 9 डिवाइड करू, हे 3 होतील. 5 × 3 15. लिमिट काय मिळत आहे आपल्याला, 15 मिळत आहे. याप्रमाणे सॉल्व करायचं आहे. फक्त तो फॉर्म्युला लक्षात राहू द्या आणि मायनस साईन आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये, येथे मायनस येथे मायनस हे पण लक्षात राहू द्या. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न. पहा येथे जर आपण ही व्हॅल्यू पुट केली -5 झेड ऐवजी -5 पुट केले तर काय होईल, म्हणजे डिनोमिनेटर -5 + 5 0 होईल. पहा डिनोमिनेटर 0 होत आहे म्हणजे अनडिफाईन होईल. डिनोमिनेटर 0 नसला पाहिजे. आपल्याला माहिती आहे याचा अर्थ काय होतो, झेड आपण पाहिलेलं आहे झेडची व्हॅल्यू -5 कडे जात आहे म्हणजे ॲक्युरेट -5 नाही आहे, म्हणजे झेडची व्हॅल्यू व्हेरी क्लोज टू -5. या झेडची व्हॅल्यू -5 कडे जात आहे, व्हेरी क्लोज टू -5 बट नॉट इक्वल टू -5. म्हणजेच काय होईल, हा झेड हे -5 या साईडला आणले तर +5 होतील म्हणजे नॉट इक्वल टू 0. बरोबर आहे. फक्त -5 या साईडला आणले आपण तर +5 होतील म्हणजे ही पण व्हॅल्यू कशी आहे, नॉट इक्वल टू 0. झेड +5 हे कसे आहेत, नॉट इक्वल टू 0 आहेत. बरोबर आहे. येथे आपल्याला -5 जर पुट केले ॲक्युरेट तर डिनोमिनेटर 0 मिळेल आपल्याला. बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डिनोमिनेटर 0 होऊ नये त्यासाठी आपल्याला थोडी अरेंजमेंट करायची आहे. येथे आपण ॲडिशन करू आणि सॉल्व करू. पहा सोल्युशन लिमिट येथे ॲडिशन करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 1 5 होतील प्लस झेड × 1 झेड होतील आणि 5 × झेड
5z होते आणि अपॉन हे z प्लस 5 बरोबर आहे. पहा लिमिट हे अपॉन आहेत म्हणजे 5z. याला जर आपण मल्टिप्लिकेशन लिहिलं तर हे वर जातील म्हणजे 1 वर जाईल आणि हे खाली येतील, याचा रेसिप्रोकल होईल बरोबर आहे. पहा 5 प्लस z प्लस 5 कॅन्सल होतील, सारख्या टर्म आहेत म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला लिमिट 1/5z. आता आपण लिमिट देऊ कारण डिनोमिनेटर 0 होत नाही आहे. येथे डिनोमिनेटर 0 होत होता त्यामुळे आपण अरेंजमेंट केलेली आहे, परंतु आता ही जर व्हॅल्यू पुट केली आपण तर डिनोमिनेटर 0 होणार नाही. आता लिमिट देऊ आपण 1/5 झेडची व्हॅल्यू ही पुट करू -5 म्हणजे काय होईल 1/-25. पहा हे मायनस साईन कधी पण आपल्याला सेंटरमध्ये लिहायचं असं. जर मायनस साईन डिनोमिनेटरमध्ये असेल तर सेंटरमध्ये लिहायचं असं. लिमिटिंग व्हॅल्यू काय मिळेल -1/25. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 2. इव्हॅल्युएट दी फॉलोइंग लिमिट्स. सोल्युशन. प्रथम प्रॉब्लेम लिहून घ्या, नंतर इक्वल टू करा आणि लिमिट x टेंड्स टू 3. पहा आता आपल्याला येथे 3 जर व्हॅल्यू पुट केली, एक्सची व्हॅल्यू 3 पुट केल्यामुळे आपला डिनोमिनेटर 0 होणार नाही बरोबर आहे. 3 पुट केले तर डिनोमिनेटर 0 होत नाही म्हणजे आपण आता डायरेक्ट लिमिट देऊ. आपण जर डिनोमिनेटर 0 होत नसेल तर आपल्याला डायरेक्ट लिमिट द्यायचं आहे. प्रथम प्रॉब्लेम पूर्ण लिहून घ्या अपॉन x. आता इक्वल टू लिमिट देऊ आपण, x ऐवजी 3 पुट करू आणि प्लस 6 अपॉन x म्हणजे 3. हे काय होईल 3 × 2 6 होतील आणि हे प्लस 6 आणि अपॉन 3 हे होतील रूटमध्ये 12 आणि अपॉन 3. 12 आपल्याला असं लिहिता येईल, एक परफेक्ट स्क्वेअर नंबर ॲडजस्ट करू आपण 4 × 3 अपॉन 3 बरोबर आहे. 4चं स्क्वेअर रूट घेतलं तर 2 होईल आणि हे रूट 3 ॲज इट इज आणि अपॉन 3. आन्सर हेच राहू द्या कारण डिनोमिनेटरमध्ये रूटची टर्म नाही आहे, न्यूमरेटरमध्ये आलीच चालते. हे आन्सर येईल आपलं म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू एवढी मिळेल 2√3/3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. पहा इथे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करता येईल. आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे लिमिट x टेंड्स टू a x⁻n -a⁻n अपॉन x - a असेल तर आपण लिमिट कसं लिहितो, हा पॉवर समोर लिहितो, हा nth पॉवर समोर लिहिणार, a आणि nचा पॉवर 1 ने कमी करणार, aचा पॉवर 1 ने कमी करणार बरोबर आहे. याप्रमाणे लिमिट पहा x टेंड्स टू 2 येथे a ऐवजी 2 आहे, पॉवर n तर येथे पॉवर -3 आहे, येथे मायनस, येथे मायनस, येथे मायनस, येथे मायनस. फॉर्म्युला अप्लाय करू इक्वल टू फॉर्म्युला काय होईल, पॉवर समोर येईल, हा जो एचा पॉवर आहे तो समोर येईल -3 बरोबर आहे. नंतर हा येथे एची व्हॅल्यू 2 आहे, पहा एची व्हॅल्यू -2 नाही घ्यायची, एची व्हॅल्यू येथे 2 घ्यायची आपल्याला. x टेंड्स टू a बरोबर आहे म्हणजे एची व्हॅल्यू 2 आहे आणि पॉवर 1 ने कमी करणार, पॉवर आहे -3 तो 1 ने कमी करणार. हे -3 ॲज इट इज, हे 2 -3 -1 म्हणजे -4 होईल. पहा हे -3 पहा 2चा पॉवर मायनस आहे -4 म्हणजे आपण असं लिहू शकतो, हे -3 हा पॉवर प्लस केला आपण तर हे 2 डिनोमिनेटरमध्ये येतील, 2 डिनोमिनेटरमध्ये येतील आणि पॉवर प्लस होईल असंही लिहू शकतो आपण. पहा 2चा 4th पॉवर लिहिता येईल आपल्याला 2 × 2 × 2 × 2 हे 4 होतील, हे 8 होतील, हे 16 बरोबर आहे. 2चा 4th पॉवर म्हणजे काय 16 म्हणजे -3/16 हे मिळेल लिमिट आपल्याला -3/16. नेक्स्ट पहा तिसरा प्रॉब्लेम. येथे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. पहा इक्वल टू प्रॉब्लेम लिहून घ्या, नंतर इक्वल टू येथे पॉवर क्यूब आहे तर येथे आपल्याला असा कोणता नंबर आहे की त्याचा पॉवर क्यूब केल्यावर आपल्याला 125 मिळेल. 5चा क्यूब म्हणजे 125 बरोबर आहे. म्हणजे या 125 ऐवजी आपण 5 क्यूब लिहू शकतो.
लिमिट x टेंड्स टू 5 एक्स क्यूब मायनस 5 क्यूब करू आपण, कारण फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे, पॉवर सारखा पाहिजे, बरोबर आहे. अपॉन एक्सचा 5th पॉवर. असा कोणता नंबर आहे की त्याचा पॉवर 5th केल्यानंतर आपल्याला हा नंबर मिळेल. 5चा 5th पॉवर केला आपण तर हा नंबर मिळतो. हे लक्षात राहू द्या. 5 × 5 × 5 असे 5 टाइम्स हा मल्टिप्लिकेशन एवढा मिळेल आपल्याला. म्हणजे आपण या नंबरऐवजी आपण काय लिहू शकतो, 5चा 5th पॉवर. आता आपण काय करू, x - 5, एक्सला क्यूब आहे, 5ला क्यूब आहे, x - 5 आहे, एक्सला 5th पॉवर आणि 5ला 5th पॉवर आहे. तर आपण काय करू, x - 5ने डिवाईड करू. लिमिट x टेंड्स म्हणजे फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला. एक्स क्यूब आहे मायनस 5 क्यूब. येथे पण आपण काय करू, डिवाईड करू x - 5ने आणि अपॉन न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला आपण x - 5ने डिवाईड करू आणि अपॉन x - 5. इथे रिझन लिहा, डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय x - 5. आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करता येईल. फॉर्म्युला कसा होईल, फॉर्म्युल्याप्रमाणे अरेंजमेंट झालेली आहे. लिमिट आपल्याला न्यूमरेटरला सेपरेट द्यायचं आहे आणि डिनोमिनेटरला सेपरेट द्यायचं आहे. तुम्ही असं सेपरेट लिहू शकता, लिमिट न्यूमरेटर आणि हे लिमिट डिनोमिनेटर. आता इथे डायरेक्ट लिमिट काढू आपण. हे पॉवर 3 समोर येईल आणि या 5चा पॉवर 1ने कमी होईल, 3 - 1. आणि येथे याचं लिमिट काय होईल, हा पॉवर समोर येईल आणि या 5चा पॉवर 1ने कमी होईल, म्हणजे 5 - 1. बरोबर आहे. हे सॉल्व करू. 3 हे 5, 3 - 1 म्हणजे 2, हे 5, 5चा 5 - 1 म्हणजे 4 होईल, म्हणजे 5चा 4th पॉवर. येथे 5ला स्क्वेअर आहे आणि 5ला 4th पॉवर आहे, म्हणजे ही टर्म कॅन्सल होईल, तर येथे 4th पॉवरचा पॉवर 2 होईल, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, हे कॅन्सल होतील, तर इथे पॉवर 4 आहे तर आता पॉवर 2 होईल, म्हणजे 3 हे 5 आणि 5चा पॉवर 2 असं होईल, म्हणजे हे 3 अपॉन हे 5, 5चा स्क्वेअर म्हणजे 25, बरोबर आहे. सॉल्व करू. 3 अपॉन 25 × 5 125, बरोबर आहे. 3 अपॉन 125 ही येईल आपली लिमिटिंग व्हॅल्यू. नेक्स्ट 4th क्वेश्चन. हे लिमिट या लिमिटला इक्वल आहे, तर फाइंड ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. एच्या किती व्हॅल्यू असतील. येथे फॉर्म्युला अप्लाय होईल. पॉवर 4 आहे, 1 आहे म्हणजे 1ला 4th पॉवर आहे, बरोबर आहे. x - 1, येथे पण x - 1 आहे, म्हणजे फॉर्म्युला अप्लाय होईल. येथे पण फॉर्म्युला अप्लाय होईल, कारण मायनस पण आहे. फॉर्म्युला अप्लाय करू तर काय होईल, 1ला पॉवर येथे काहीच नाही म्हणजे 4 आहे, लिहू शकतो आपण, बरोबर आहे. हा 4 समोर येईल. सोल्युशन पूर्ण हे स्टेप लिहून घ्या आधी. आन्सर असं लिहा, लिमिट x टेंड्स टू 1 मायनस 1चा 4th पॉवर करू आपण, बरोबर आहे, आणि अपॉन x - 1 इक्वल आहे लिमिट x टेंड्स टू a, येथे एला क्यूब आणि अपॉन x - a इक्वल टू. आता पहा येथे इक्वल टू आहे, म्हणजे येथे इक्वल टू करता येणार नाही आपल्याला, देअरफोर असं देअरफोर करू आपण, कारण इक्वेशन व्हायला हे देअरफोर. आता इथे फॉर्म्युला अप्लाय करू. हा 1चा पॉवर समोर येईल आणि 1चा पॉवर 1ने कमी होईल, म्हणजे 4 - 1 होईल, बरोबर आहे. हे लिमिट काढलं आपण फॉर्म्युल्यानुसार, त्याप्रमाणे फॉर्म्युल्यानुसार हे पण लिमिट काढता येईल. हा एचा पॉवर समोर येईल आधी लिहिणार आणि एचा पॉवर 1ने कमी करणार, म्हणजे 3 - 1, बरोबर आहे. देअरफोर 4 हे 1 आणि 4 - 1 म्हणजे 3 होईल, आणि इक्वल टू हे 3 आणि 3 - 1 म्हणजे 2.
याप्रमाणे 1चा क्यूब म्हणजे 1 होईल आणि 1ने 4ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपल्याला 4च मिळेल इक्वल टू म्हणजे हे 3 आणि ए स्क्वेअर बरोबर आहे. आपल्या एची व्हॅल्यू काढायची त्यामुळे 3 इकडे पास करू. देअरफॉर म्हणजे ए स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल ए स्क्वेअर इक्वल टू 4/3. स्क्वेअर रूट घेऊ कारण एची व्हॅल्यू पाहिजे. स्क्वेअर रूट घेतलं तर ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए मिळेल परंतु स्क्वेअर रूट प्लस किंवा मायनस 2 मिळतील आपल्याला. 4चं स्क्वेअर रूट 2 होईल आणि 3चं रूट 3 बरोबर आहे. या 2 व्हॅल्यू मिळतील आपल्याला प्लस 2/√3 किंवा मायनस 2/√3 या व्हॅल्यू मिळतील आपल्याला. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.